मुंबईमधील राणीची बाग म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात ते रुबाबदार वाघ, सिंह आणि बर्फात खेळणारे पेंग्विन्स. परंतु दरवर्षी याच राणीच्या बागेत भरते रंगीबेरंगी फुलांचे अनोखे प्रदर्शन. नमस्कार, मी स्नेह प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण चाललोय मुंबईमधील राणीच्या बागेत. आणि हो, आज आपण राणीच्या बागेत फक्त प्राणी पक्षीच नव्हे तर रंगीबेरंगी फुलांचे प्रदर्शन देखील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. राणीच्या बागेत जाण्यासाठी मुंबई सेंट्रल लाईनमधील CSMT लोकल पकडून भायखळा स्टेशनला उतरावे लागते. भायखळा ईस्टवरून चालत फक्त 3 ते 4 मिनिटांच्या अंतरावर वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय अर्थातच राणीची बाग आहे. दरवर्षी राणीच्या बागेत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे रंगीबेरंगी फुलांचे मुंबई पुष्पोत्सव हे प्रदर्शन आयोजित केले जाते. असंख्य फुलांपासून बनवलेल्या आकर्षक प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळतात. व्हिडिओमध्ये तुम्ही आता जी काही सजावट बघत आहात ती खऱ्याखुऱ्या फुलांपासून साकारण्यात आलेली आहे. ही तर फक्त एंट्री आहे. पुढे अनेक सुंदर व माहितीपूर्वक गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. दरवर्षी मुंबई पुष्पोत्सव एका विशिष्ट अशा संकल्पनेवर आधारित असतो. यावर्षी भारताची राष्ट्रीय प्रतीके पाना फुलांनी साकारण्यात आलेली आहेत. त्यामुळे मनोरंजनासोबतच आपल्या ज्ञानातही भर पडणार आहे. यंदाचे मुंबई पुष्पोत्सवाचे हे 28वे वर्ष आहे. चला तर मग आता आपण बघूयात भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचे फुलांनी साकारलेले अनोखे प्रदर्शन कसे आहे ते. आत प्रवेश करताच मध्यभागी दिसतो भारताचा अभिमान, एकता व स्वातंत्र्याची शान असलेला आपला दिमाखदार असा राष्ट्रीय ध्वज तिरंगा. आपल्या या तिरंग्याला सलाम करून आता आपण पुढील राष्ट्रीय प्रतीके बघू. भारताची एकता व शांततेचे प्रतीक असलेले अशोक स्तंभ या ठिकाणी पांढऱ्या शुभ्र फुलांनी साकारण्यात आलेले आहे. हा आहे भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार भारतरत्न. हे आहे भारताचे राष्ट्रीय चलन अर्थातच रुपयाचे चिन्ह. आपण पाहू शकता भारताचा राष्ट्रीय प्राणी रुबाबदार असा वाघ द बेंगॉल टायगर सुंदरशा झेंडूच्या फुलांनी साकारण्यात आलेला आहे. वाघ हा भारतातील जंगल आणि जैवविविधतेचे प्रतीक मानला जातो. डोळे दिपवून टाकणाऱ्या आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी साकारण्यात आला आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. मोराचा आकर्षक रंग, नृत्य व सांस्कृतिक महत्त्वामुळे तो भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा फळांचा राजा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. झेंडूच्या फुलांनी साकारलेल्या या राष्ट्रीय प्रतीकाला खरंच हापूस आंब्याचे तेज आलेले आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची लोकप्रियता व उत्पादन यामुळे त्याला हा दर्जा मिळालेला आहे. माझे सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे भारताचे राष्ट्रीय वृक्ष असलेल्या वडाच्या झाडाने. वडाच्या सावलीत पाऱ्यावर बसलेल्या गावकऱ्यांचे सुंदरसे दृश्य इथे साकारण्यात आलेले आहे. वडाच्या झाडाला अमरत्व व सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. ही आहे भारताची राष्ट्रीय नदी गंगा. गंगा ही भारतातील सर्वात पवित्र व महत्त्वाची नदी आहे. त्यामुळेच ती भारताची राष्ट्रीय नदी म्हणून ओळखली जाते. नदीजवळ साकारण्यात आले आहे भारताचे राष्ट्रीय फूल कमळ. कमळ हे पवित्रतेचे व आध्यात्मिकतेचे प्रतीक मानले जाते. हा आहे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. सुंदर अशी हॉकी स्टिक व बॉल या ठिकाणी फुलांनी साकारण्यात आली आहे. हा आहे भारताचे राष्ट्रीय जलचर डॉल्फिन. फुलांनी साकारलेला डॉल्फिन मी तरी प्रथमच बघितला आहे. पाण्याच्या कारंज्यांमध्ये हे दृश्य आणखीन उठून दिसत आहे. ही आहे भारताची राष्ट्रीय मिठाई जिलेबी. खरं सांगू तर मला ही गोष्ट आजच समजली की जिलेबी ही भारताची राष्ट्रीय मिठाई आहे. या ठिकाणी लहान लहान अशी अनेक रोपे असून प्रत्येक रोपाची माहिती त्याच्याजवळ लावण्यात आली आहे. विविध वनस्पती व झाडे या ठिकाणी लहान लहान कुंड्यांमध्ये उगवण्यात आलेली आहेत. खूपच सुंदर असे हे प्रदर्शन आहे.
जिथवर नजर जाईल तिथवर फक्त आणि फक्त रंगीबेरंगी फुलेच दिसत आहेत. खरंच निसर्गप्रेमींसाठी हे प्रदर्शन म्हणजे जणू एक पर्वणीच आहे. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. फक्त फुलेच नव्हे तर या ठिकाणी विविध भाज्यांचे देखील प्रदर्शन आहे. खास करून लहान मुलांसाठी हे प्रदर्शन खूपच उपयुक्त आहे. आपण पाहू शकता फ्लॉवर, कोबी, काकडी, भोपळा, वांगी अशी विविध भाज्यांची रोपे, वेली या ठिकाणी आहेत. ही ज्वारीची कणसे बघून खरंच शेतामध्ये आल्यासारखे भासले. माझ्या आवडीच्या भाज्या मेथी, पालक, शेपू अशा विविध पालेभाज्या देखील या ठिकाणी आहेत. या ठिकाणी विविध प्रकारची खते, बी बियाणे, शेती व बागेसाठी उपयुक्त अवजारे अशा अनेक गोष्टी आहेत. या तुम्ही बघू शकता व पाहिजे असल्यास विकत देखील घेऊ शकता. मी या स्टॉलवरून सेंद्रिय हळद विकत घेतली. यावर्षी 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारीला सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई पुष्पोत्सव हे फुलांचे प्रदर्शन राणीच्या बागेत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. जरूर या प्रदर्शनाला तुम्ही देखील भेट द्या. तर आता आपण चाललोय राणीच्या बागेत प्राणी पाहायला. सकाळचे 10 वाजले होते. नुकतीच राणीची बाग उघडली होती. शाळेच्या मुलांची पिकनिक देखील आज या पुष्पोत्सवाच्या निमित्ताने राणीच्या बागेत आली होती. राणीच्या बागेत प्राणी संग्रहालय बघण्यासाठी लहान मुलांसाठी 25 रुपये आणि मोठ्यांसाठी 50 रुपये तिकीट आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत विना तिकीट प्रवेश आहे. तिकिटासाठी भली मोठी रांग असेल तर ऑनलाईन तिकीट बुकिंगचा पर्याय बेस्ट आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिकडून तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. हा आहे अस्वल. या ठिकाणी 2 अस्वले आहेत. या छोट्याशा झऱ्याकाठी ही दोन्हीही अस्वले मस्ती करत आहेत. या ठिकाणी आपल्याला बारशिंगे पाहायला मिळतील. आपण पाहू शकता बारशिंगांची एक टोळीच या ठिकाणी आहे. शिंगांसाठी त्यांची अनधिकृत शिकार केली जाते. त्यामुळे बारशिंगे देशामध्ये आता कमी होत चालली आहेत. वन विभागाने खरंच त्यांचे अधिक संरक्षण केले पाहिजे. हा आहे सांबर. आता आपण चाललोय नुकतेच काही वर्षांपूर्वी राणीच्या बागेत आणलेले विदेशी पाहुणे अर्थातच पेंग्विन्स बघायला. पेंग्विन्स प्रामुख्याने बर्फाळ प्रदेशात आढळतात. त्यामुळे बर्फ व थंडगार पाण्याचा भला मोठा टँक या ठिकाणी खास या पेंग्विन्ससाठी बनवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता लहान मोठे असे सर्व क्यूट पेंग्विन्स मिळून या ठिकाणी बर्फाच्या पाण्याची मजा लुटत आहेत. पेंग्विन्स कक्षाजवळच खूप मोठा फूड कोर्ट आहे. या ठिकाणी खाण्यापिण्याची चांगली सोय आहे. सकाळची वेळ होती त्यामुळे बरेचसे प्राणी निवांत झोपले होते. अगदी वाघोबा देखील झोपला होता. या ठिकाणी पक्ष्यांचे नंदनवन देखील आहे. विविध प्रकारचे सुंदर पक्षी या ठिकाणी आहेत. काही वर्षांपूर्वीच क्रोकोडाईल्स अर्थातच मगरी या ठिकाणी आणल्या आहेत. वीकेंड व सुट्टीच्या दिवशी राणीच्या बागेत भरपूर गर्दी असते. त्यामुळे जमल्यास नॉर्मल वीकडेजमध्ये राणीच्या बागेला जरूर भेट द्या. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राणीची बाग ओपन असते. फक्त प्रत्येक बुधवारी राणीची बाग बंद असते. त्यामुळे बुधवार सोडून कधीही तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. राणीच्या बागेचा संपूर्ण पत्ता व इतर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून जरूर विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की कळवा. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night.